दमदार काम करणारं हे सरकार आहे ना, त्यांना विचारायला प्रश्न. सर्वसामान्यांना त्रास होतोय, रुग्णवाहिका आहेच ना, पण मग सत्तेमध्ये आहे ना, डबल इंजिनचा का ट्रिपल इंजिन सरकार म्हणतात ना, पण ट्रिपल इंजिनचं सरकार करतंय काय? त्यांनी त्याची नैतिकतेने जबाबदारी घेतली पाहिजे. सरसकट कर्जमाफी करू हे माननीय मुख्यमंत्री इलेक्शनच्या आधी मी सगळ्यांनी बघितलं की महाराष्ट्रामध्ये खरं तर आपण ज्या भागातच आहोत, मकरंद आबा पाटील भागातलेच मंत्री आहेत, त्यांचं स्टेटमेंट आहे असेंब्लीमध्ये की दर 3 तासाला एक शेतकऱ्याची आत्महत्या होते. माझं स्टेटमेंट नाही, महाराष्ट्र सरकारचं स्टेटमेंट, मकरंद आबांनी स्वतः केलेलं स्टेटमेंट आहे. अशी परिस्थिती असताना योग्य वेळी आम्ही कर्जमाफी करू हे स्टेटमेंट आहे. कधी आहे ती योग्य वेळ? माझं तर त्यांची टॅगलाईन आहे, यही समय है सही समय, त्यांचीच टॅगलाईन आहे ना. मग कधी आहे तो यही समय आणि सही समय? अर्थातच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री त्यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला. त्यांना अभिवादन करण्यासाठी, श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी 12 मार्च आणि 25 तारखेला आम्ही सगळेच येतो. खरं तर गेली अनेक दशक आदरणीय पवार साहेब स्वतः येतात, पण ह्या वर्षी पवार साहेबांना येणं शक्य नव्हतं. आम्ही सगळे ती प्रथा चालू ठेवतोय. आज ज्या महाराष्ट्रात आपण आहोत, महाराष्ट्र फक्त आणि फक्त पंडित जवाहरलाल नेहरू आणि कैलासाचे आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांमुळेच आज झालेला आहे. आणि त्यामागे खूप लोकांनी खूप मोठं योगदान केलेलं आहे. त्या सगळ्यांची एक आठवण आणि त्यांचे आभार, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी तर आम्ही सगळे ते त्यांच्या कामात दुसऱ्या कुठल्या व्यस्त असतील मला माहिती नाही. कोणी काय करायचं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. पण प्रशासनाकडून मला काय फार इथे हालचाल दिसत नाहीये. मी जरूर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की महाराष्ट्रातले पहिले मुख्यमंत्री म्हणून चव्हाण साहेब फक्त महाराष्ट्राचे नेते नाही, देशाचे नेते आहेत. आपल्याला आठवत असेल चायनाबरोबर आपलं युद्ध झाल्यानंतर या पद्धतीने पंडितजींनी सगळी जबाबदारी त्या काळात चव्हाण साहेबांवर टाकली आणि दिल्ली ती आजही जेव्हा जेव्हा त्याचा उल्लेख होतो तेव्हा अभिमानानेच होतो. आणि नेहमी की जेव्हा हिमालय अडचणीत होता तेव्हा आपला हा सह्याद्री देशासाठी धावून गेला होता. हा इतिहास कधीच कोणी विसरू शकत नाही. आणि चव्हाण साहेबांचं योगदान मग फायनान्स मिनिस्टर म्हणून असेल, एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर म्हणून असेल किंवा डिफेन्स मिनिस्टर म्हणून, हे खूप मोठं राहिलेलं आहे. आणि आज ही खंत मनाला वाटते आणि मी हे खूप जड अंतःकरणाने म्हणते की आज प्रशासन मला इथे कुठेच दिसत नाही. तर दुर्दैव आहे की महाराष्ट्र सरकारने गोष्टीची फार गांभीर्याने नोंद घेतली पाहिजे. आणि मी स्वतः महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आजच पत्र लिहिणार आहे. ही गोष्ट हे म्हणजे सरकार कोणाचंही असू दे, इलेक्शन येतील जातील, सरकारही येतील जातील, काही प्रथा ह्या पाळल्याच गेल्या पाहिजेत आणि चव्हाण साहेबांचा मान सन्मान हा केलाच पाहिजे. याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि आता त्याची इन्क्वायरीची मागणी आम्ही करणार. आणि मी त्यांचं पूर्ण भाषण ऐकलेलंच नाही, मी तुमच्याचकडून ऐकते हे सगळं. त्यांचं पूर्ण भाषण ऐकून तुमची टीम मुंबईला मला भेटेल, त्यांना मी सविस्तर उत्तर ऐकलेलं नाही. कसं आहे, हे इलेक्शन लोकसभा विधानसभा ही मोठी इलेक्शन असतात, देशाचे आणि राज्याचे असतात. हे आमच्या सहकारी पदाधिकारी कार्यकर्त्यांचे इलेक्शन असतं, प्रश्न वेगळे असतात, स्थानिकही असतात काही वेळा. त्याच्यामुळे अनेक वेळा सगळ्यांचं मत असतं, आपण सगळ्यांनी एकत्र मिळून ते लढावी स्थानिक विकासासाठी. त्यामुळे अनेक ठिकाणी आपण आपल्याच चॅनलवर दाखवलं आदरणीय पवार साहेबांचं स्टेटमेंट, संपूर्ण राज्यामध्ये साहेबांनी सगळ्या स्थानिक नेत्यांना, सहकाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना त्यांनी एक पक्षाचा निर्णय सांगितला होता. स्थानिक जे काही मूलभूत प्रश्न असतील त्याच्यासाठी तुम्हाला जे योग्य वाटेल त्या आघाडी तुम्ही करू शकता. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात दोन्ही बाजूने, आमच्या आणि समोरच्यांच्या, सगळ्यांच्या बाजूने, आणि पहिल्यांदा नाही झालं, अनेक वेळा आधीही झालं. तुम्हाला खरं सांगू का, इलेक्शन आहे त्याच्यामुळे ह्या स्टेटमेंट येत आहेत. पण माझी सगळ्याच नेत्यांना विनम्र विनंती करायची, चावी ही कुणाकडेच नसते आणि पैसे कुणाचेच नाही. हे सगळं जे आहे ते मायबाप, महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच आहे. जनतेचे पैसे आहेत आणि चावी ही मायबाप जनतेच्या हातात असते. त्याच्यामुळे मला असं नाही वाटत की मला काही ह्याच्यावर अजून काही बोलायचं. म्हणजे एका सशक्त लोकशाहीमध्ये हे अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मायबाप जनतेला दिलेले. यावेळी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहेत सगळ्याचे. हे आधी कुठल्या पक्षात होते हो? मला जरा विसर पडलाय. त्यांच्या स्टेटमेंटचा मी जाहीर निषेध करते. कुणाच्या तरी वडिलांची आणि महाराष्ट्राच्या लेकाची हत्या ज्यांनी केली, आणि नुसती हत्याने क्रूर हत्या केली आहे,
अशा लोकांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे. आणि अशा लोकांबद्दल जर महाराष्ट्रातला कुठलाही नेता त्यांना जर आठवण येत असेल तर त्याचा जाहीर निषेधच केला पाहिजे. आणि मला असं वाटतं हे दुर्दैव आहे की अशा प्रवृत्तीला जर कुठल्याही पक्षातून अशा काही त्यांना त्यांच्या आठवणी किंवा त्यांना मदत करण्याची भूमिका केली असेल तर त्या पक्षाच्या नेत्यांना माझी विनम्र विनंती आहे की अशा लोकांना पक्षातून काढून टाकलं पाहिजे. कारण का हे महाराष्ट्राच्या ऐक्यासाठी हे अतिशय घातक आहे. आणि एका क्रूर हत्येमागच्या लोकांची ह्यांना जर आठवण असेल तर त्यांची विचारधारा काय आहे याच्यावरच प्रश्नचिन्ह आहे. अशा अनेक ठिकाणी होतात. आता पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवारांच्या पक्षाचे अध्यक्षच तिथे पण बाहेर पडले. मला माहिती असेल आमचे प्रदीपदादा गारेटकर, आम्ही एकत्र अनेक वर्ष काम केलं. त्याच्यामुळे ह्या इलेक्शनमध्ये बराच विस्कळीतपणा सगळ्याच पक्षांमध्ये आलेला आहे. काही ठिकाणी इनकमिंग वाढलंय, काही ठिकाणी कमी झालंय. आणि साम दाम दंडभेद हे माझी लाईन नाही, माननीय मुख्यमंत्र्यांची लाईन आहे. आमचं म्हणणं आहे की इलेक्शन हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच संविधानाने चाललं पाहिजे. साम दाम दंडभेद ही आमची विचारधाराही नाही आणि आमच्या ध्यानीमनीही नाही. त्यामुळे दुर्दैव आहे की हे महाराष्ट्राचं राजकारण ज्या पद्धतीने किंवा कुठल्या दिशेने चाललेलं आहे. आणि एक महत्वाची गोष्ट की सत्तेचं विकेंद्रीकरण ज्या वास्तूमध्ये आज आपण आहोत कराडमध्ये, त्या कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी तर स्वप्न होतं की सत्ता केंद्रित होता कामा नये, त्याचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. आणि आज दुर्दैवाने ती सत्ता एकाच ठिकाणी आपल्याला एकत्र होताना दिसते. हे कुठल्याही सशक्त लोकशाहीसाठी हानिकारक आहे. दमदार काम करणारं हे सरकार आहे ना, त्यांना विचारायला प्रश्न. सर्वसामान्यांना त्रास होतोय रुग्णवाहिका आहेच अडकते. ना, पण मग सत्तेमध्ये आहे ना डबल इंजिनचा का ट्रिपल इंजिन सरकार म्हणतात ना, मग ट्रिपल इंजिनचं सरकार करतंय काय? त्यांनी त्याची नैतिकतेने जबाबदारी घेतली पाहिजे. सरसकट कर्जमाफी करू हे माननीय मुख्यमंत्री इलेक्शनच्या आधी म्हणले होते. तुम्ही सगळ्यांनी बघितलं की महाराष्ट्रामध्ये खरं तर आपण ज्या भागातच आहोत, मकरंद आबा पाटील या भागातलेच मंत्री आहेत. त्यांचं स्टेटमेंट आहे असेंब्लीमध्ये की दर 3 तासाला एक शेतकऱ्याची आत्महत्या होते. माझं स्टेटमेंट नाही, महाराष्ट्र सरकारचं स्टेटमेंट आहे, मकरंद आबांनी स्वतः केलेलं स्टेटमेंट आहे. अशी परिस्थिती असताना योग्य वेळी आम्ही कर्जमाफी करू हे स्टेटमेंट आहे. कधी आहे ती योग्य वेळ? माझं तर त्यांची टॅगलाईन आहे, यही समय है सही समय, त्यांचीच टॅगलाईन आहे ना. मग कधी येतो यही समय आणि सही समय? इथे सर्वसामान्य मग ते काम करणारे ह्याच भागातले जलजीवन मिशनमध्ये पेमेंट्स न झालेल्यांची आत्महत्या झाल्या आहेत. मराठवाड्यात शिक्षकांच्या आत्महत्या झालेल्या आहेत आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतातच या राज्यात. त्याच्यामुळे दुर्दैवी आहे की शेतकऱ्यांचं कंबरड मोडण्याचं पाप जर कुठल्या सरकारने केलं असेल तर हे मी जड अंतकरणाने म्हणते की ह्या सरकारने हे पाप केलं.